हा पहा आपल्याला पाहिजे फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण एक फॉर्म्युला थ्रू पण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यापासून मिळणारे काय असतात, दोन रूट असतात, म्हणजे सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन किंवा रूट ऑफ द इक्वेशन. तर पहा इथं काय झालं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे काय जनरल फॉर्म ऑफ दॅट इक्वेशन आहे. डिवाइड द पॉलिनॉमियल बाय a but a is not equal to 0 to get x square plus b by ax plus c by a. आपण या जनरल फॉर्म ऑफ दॅट इक्वेशनला a ने काय करावं, डिवाइड करावं. काय करावं, डिवाइड. आता पहा लेटच डिवाइड केलं तर मिळालं इक्वेशन कोणतं आहे, x स्क्वेअर प्लस b by a x plus c by a. Let us write the polynomial x square plus b by ax plus c by a. चला आपल्याला लिहायचं आता काय, x square plus b by ax plus c by a in the form of the different of two square numbers. आणि आपल्याला काय सांगितलं, हे जे फॉर्म लिहिलं आपण याच्यात काय करावं, डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर नंबर. दोन स्क्वेअर नंबरचं काय करणार, त्याच्यात डिफरन्स सांगणार होता. पहा नाउ वी कॅन ऑब्टेन रूट्स और सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आता आपल्याला पाहायचं आहे काय, एक तर रूट्स नाही तर सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. x स्क्वेअर प्लस b बाय ax प्लस c बाय a इक्वल टू 0. या इक्वेशन पासून मिळणारे दोन रूट पाहिजेत, नाहीतर सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. मग नेक्स्ट काय सांगितलं, विच इज इक्विव्हॅलंट टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आणि हेच इक्वेशन जे आहेत ते इक्विव्हॅलंट कोणासोबत राहणार आहेत, आलेले रूट ऑफ द इक्वेशन जे आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या बरोबर असणार आहेत. पहा बरं इथं काय दिलंय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट x स्क्वेअर प्लस b बाय ax प्लस c बाय a इक्वल टू 0. इथं काय झालं, डिवाइडिंग बोथ साइड बाय a. आपण a ने डिवाइड केल्यानंतर ह्या इक्वेशनला, फर्स्ट इक्वेशनला पहा इथंही डिवाइड केला, इथं केला आणि इथंही केला. मग काय होणार, a गेट कॅन्सल, म्हणजे काय म्हणतो पहा x स्क्वेअर प्लस b बाय ax प्लस c बाय a इक्वल टू 0. म्हणजे a डिवाइड केल्यानंतर जो इक्वेशन मिळाला कोणता आहे, x स्क्वेअर प्लस b बाय ax प्लस c बाय a इक्वल टू 0. आता नेक्स्ट x स्क्वेअर प्लस b बाय ax प्लस b बाय 2a स्क्वेअर मायनस b बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c बाय a इक्वल टू 0. पहा बरं दोन स्क्वेअर नंबरचा डिफरन्स काय केला आपण, याच्यात ऍड करू. पहा x स्क्वेअर प्लस b बाय x प्लस b बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस मायनस b बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c बाय a इक्वल टू 0. हा नवीन इक्वेशन तयार होईल. त्यानुसार आपण काय करू, या दोघांचे पार्टिशन केलं. मग x जो आहे x स्क्वेअर जो आहे x चा स्क्वेअर आणि b बाय 2a ला b बाय 2a होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. यापासून कोणता मिळाला ब्रॅकेट, x प्लस b बाय 2a होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग मायनस आणि मायनस इथून याच्या बाहेर काढलं ब्रॅकेटच्या. समजा मी असं जर काढलो असतो, इथं मायनस दिला असतो तर काय राहिलं असतं, b स्क्वेअर मायनस बाय 4a स्क्वेअर मायनस c बाय इक्वल टू 0. मायनस बाहेर काढल्यानंतर मग याचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय आलं असतं, हे टर्म पहा मी इथं डायरेक्ट स्टेप लिहिलेलं आहे ना, त्या पण पहा b स्क्वेअर इंटू b स्क्वेअर a मायनस 4a स्क्वेअर c क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 4a क्यूब. म्हणजे नेक्स्ट काय असतं, हे दोघं तुन a आपण बाहेर काढलं, काय राहिलं असतं a इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a क्यूब. म्हणजेच इथला एक कॅन्सल, इथला एक कॅन्सल. म्हणजे काय राहिलं असतं, b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय इथला 4a क्यूब होता, ते एक a कॅन्सल झाला म्हणजे a स्क्वेअर झाला, म्हणून इथे लिहिला b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन काय मिळाला, x प्लस b बाय 2a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर इक्वल टू 0. मग नेक्स्ट काय, x प्लस b बाय 2a स्क्वेअर इक्वल टू हे मायनसचा टर्म जो शिफ्ट केला तिकडे काय झाला, प्लस. मग लिहिलं b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. म्हणजे त्याला दोन याच्यात लिहून टाकलं. तर पहा बरं आपल्याला माहित आहे हा जो स्क्वेअर x प्लस b बाय 2a ब्रॅकेटचा स्क्वेअर जो आहे तो जर शिफ्ट केला आपण, म्हणजे राईट साइडला जर शिफ्ट केलं तर काय मिळाले असते आपल्याला, स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट मधले म्हणलं की नाही टर्म काय असतो, एक प्लस वाला असतो आणि एक मायनस वाला असतो. म्हणून इथं लिहिलं x प्लस b बाय 2a इक्वल टू अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर और x प्लस b बाय 2 इक्वल टू मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. मग नेक्स्ट x इक्वल टू मायनस b बाय 2a हे प्लस b बाय 2a जो शिफ्ट काय केलं आपण राईट साइडला केलं, त्यावेळेला टर्म काय झाला, प्लसचा मायनस झाला. म्हणून मायनस b बाय 2a
आणि प्लसला प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर और इक्वल टू एक्स इक्वल टू प्लस बी बाय 2 आणि शिफ्ट केला मायनस झाला मायनस बी बाय 2a मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. मग एक्स इक्वल टू मायनस बी बाय 2a. पहा बरं यामध्ये काय केलं आपण, ह्याचा जर आपण बाहेर काढला असतो याला तर काय झाला असता, 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा, a स्क्वेअर आहे a चा, म्हणजे 2a आणि हा पण 2a वाला डिनॉमिनेटर, म्हणून इथं काय केलं आपण कॉमन मध्ये डिवायडिंगला 2a लिहिला. आणि इथं काय राहिला मायनस बी ला मायनस बी प्लसला प्लस आणि अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय काय आला 2a. इथं पण सेम तेच आला फक्त इथं मायनस साइन आहे. इन शॉर्ट द सोल्युशन is written as x equal to minus b plus or minus under root of b square minus 4ac divided by 2a. आपण शॉर्ट सोल्युशन जे आहे या x चा काय लिहिलं मायनस b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a and these values are denoted by alpha and beta. म्हणजे एक मायनस वाला टर्म आणि एक प्लस वाला टर्म जे आहेत ते दोन रूट आहेत. पहा बरं एक कोणता येतो मायनस b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आणि दुसरा टर्म मिळणार कोणता आहे मायनस b मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे एकदा अल्फाने डिनोट केलं आणि एकदा बीटाने म्हणून इथे लिहिलेलं आहे अल्फा इक्वल टू मायनस b प्लस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a कॉमा बीटा इक्वल टू मायनस b इथला प्लस आणि तो काय केला मायनस घेतला मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे झालं इक्वेशन फर्स्ट. The values of the a comma b comma c from equation ax square plus bx plus c equal to 0. a comma b comma c ची व्हॅल्यू आपण काढत आहोत ते कशामुळे कोणत्या याच्यातून काढत आहोत जनरल फॉर्मच्या याच्यातून ax square plus bx plus c equal to 0. आणि याची व्हॅल्यू जे काढावं a comma b comma c हे सबस्टिट्यूट कशात करणार या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या मायनस b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a and further simplify to obtain the roots of the equation. आणि आपण ज्यावेळेस सिम्प्लिफाय करतो किंवा सॉल्व्ह करतो त्यावेळेला काय मिळतं आपल्याला दोन रूट मिळणार आहेत ह्या इक्वेशनचे. मग सो x इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a इज द फॉर्म्युला टू यूज टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हा जो फॉर्म्युला आहे आपण काय करावं क्वाड्रॅटिक इक्वेशनला यूज करतो आणि त्याच्यापासून मिळणारे काय तर सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आउट ऑफ दिस टू रूट्स एनीवन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अल्फा. आणि या दोन रूट पैकी एक कोणता राहणार अल्फा अँड अदर इज बीटा. दॅट इज इंस्टेड वन इक्वेशन वन चा विचार केला तर वी कॅन राईट अल्फा अल्फा इक्वल टू म्हणजेच काय मायनस बी प्लस minus b minus under root of b square minus 4ac divided by 2a and beta equal to minus b plus under root of b square minus 4ac divided by 2a. Equation number second वाला. Note that if alpha equal to minus beta minus b plus under root of b square minus 4ac divided by 2a then alpha is greater than beta. ज्या वेळा आपण अल्फाची व्हॅल्यू काढतो अल्फा या फॉर्म्युला मध्ये जेव्हा ठेवतो अल्फाची जे काही व्हॅल्यू मिळतं ते काय राहतो बीटा पेक्षा मोठी असतो. आणि जर समजा इफ अल्फा इक्वल टू मायनस बीटा अल्फा इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a हा जर फॉर्म्युला ठेवला तर काय होतं म्हणाले देन अल्फा इज लेस दॅन बीटा. म्हणजे त्यावेळेला काय राहील की अल्फा हा लहान राहील कोणापेक्षा बीटापेक्षा. चालते हे आपण आता फॉर्म्युला फॉर क्वाड्रॅटिक सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं आहे फॉर्म्युला हे आपण प्रूव्ह करून सांगितलेलं आहे. पण आपल्याला आता याचे प्रॉब्लेम नेक्स्ट काय करू नेक्स्ट लेक्चरला ठेवून पाहू. तर हे लिहून घ्या सर्वांनी.